तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी साठी समास हा घटक जो तुम्हाला मराठी विषयामध्ये विचारला जातो, या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर बघा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण व्याकरण विभागातले सगळेच घटक आपण अभ्यासणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समास या घटकाबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजेच बघा तुम्हाला समास या घटकामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये समास ह्या घटकावरती एकूण 2 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात। तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमचा एक गुण हा महत्त्वाचा असतो आणि समास ह्या घटकावरती अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, म्हणजेच तुमचे 2 गुण हे हक्काचे असतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये प्रश्न क्रमांक 4 यामध्ये तुम्हाला समासावरती प्रश्न हे विचारले जातात। तर बघा अगदी सोपे प्रश्न असतात आणि 2 गुण ह्या घटकावरचे तुमचे हक्काचे असतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वीला समासाचे मुख्य 3 प्रकार अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये बघा तुमचा पहिला समास असणारे कर्मधारय समास, यानंतर दुसरा समास असणारे तुमचा द्विगु समास आणि तिसरा समास असणारे तुमचा द्वंद्व समास। आणि द्वंद्व समासाचे आणखी 3 प्रकार तुम्हाला अभ्यासायचे आहेत। तर बघा इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास, अशा एकूण 5 समासांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये तुमचे 2 मुख्य समास असणारे आणि 3 तुमचे उपसमास असणारे, अशा एकूण 5 समासांचा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा असणार आहे। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला समास आहे कर्मधारय समास। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे सामासिक शब्द किंवा त्यांचा विग्रह आणि त्यांचा समास जे आपण अभ्यासणार आहोत, तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील। तुम्हाला एकही सामासिक शब्द या शब्दांच्या व्यतिरिक्त पाहायला मिळणार नाही। त्यामुळे बघा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास करताना या सामासिक शब्दांचा अभ्यास हा करायचा असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला समास आहे कर्मधारय समास। तर बघा कर्मधारय समास कशा पद्धतीने ओळखायचा? ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा, सारखे या शब्दांनी जोडलेला असतो त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो। उदाहरणार्थ बघा नीलकमल। तर बघा ह्या शब्दाचा विग्रह कसा होतो? नील असे कमल, हा असणारे तुमचा कर्मधारय समास। यानंतर बघा महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, असा या शब्दाचा विग्रह होतो, हा असणारे तुमचा कर्मधारय समास। यानंतर बघा आणखी एक उदाहरण, पांढरा शुभ्र, शुभ्र असा पांढरा, हा देखील तुमचा कर्मधारय समास असणार आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला कर्मधारय समास हा ओळखायचा असणार आहे। तर बघा हे सर्व शब्द तुम्हाला अभ्यासायचे आहेत। तर बघा अगदी सोपे शब्द आहेत, जरी तुम्ही 1 ते 2 वेळा या शब्दांना वाचलं तरी ह्या शब्दांचा अभ्यास तुमचा होणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा समास आहे द्विगु समास। तर बघा द्विगु समास कशा पद्धतीने ओळखायचा? की बघा समूहदर्शक शब्द दिसला की त्याला तुम्हाला द्विगु समास असं म्हणायचे। म्हणजे बघा पंचारती, 5 आरत्यांचा समूह, त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, 9 रात्र, 9 रात्रींचा समूह, अशा पद्धतीने जर सामासिक शब्द तुम्हाला दिसला जो तुम्हाला समूहदर्शक शब्दासारखा दिसतो, त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो। तर बघा हे सगळे सामासिक शब्द तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा समास आहे। तर बघा द्वंद्व समास हा आपला मुख्य समास असणार आहे आणि ह्या मुख्य समासाचे आपल्याला 3 उपसमास अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये बघा आपला पहिला समास असणार आहे इतरेतर द्वंद्व समास। तर बघा इतरेतर द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा? तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो। उदाहरणार्थ बघा बहीण भाऊ। तर बघा ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? बहीण आणि भाऊ, हा असणारे तुमचा इतरेतर द्वंद्व समास। त्यानंतर बघा आई वडील, आपण आई वडील ह्या शब्दाचा विग्रह कसा करतो? आई आणि वडील, हा देखील तुमचा इतरेतर द्वंद्व समास असणार आहे। अशा पद्धतीने बघा हे सामासिक शब्द तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे सामासिक शब्द तुम्ही बघतायत तेच सामासिक शब्द तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। या व्यतिरिक्त एकही वेगळा सामासिक शब्द तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळणार नाही। त्यामुळे बघा बोर्डाचा अभ्यास करताना ह्या सामासिक शब्दांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वंद्व समासाचा दुसरा उपप्रकार तो असणार आहे आपला वैकल्पिक द्वंद्व समास। तर बघा वैकल्पिक द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा? ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो। उदाहरणार्थ बघा बरे वाईट। तर बघा बरे वाईट ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? बरे किंवा वाईट। यानंतर बघा सत्यासत्य, या शब्दाचा विग्रह कसा होतो? सत्य किंवा असत्य। त्यानंतर बघा 4-5, 4 किंवा 5, अशा पद्धतीने विग्रह होतो। तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा या शब्दाने जोडलेला असतो त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो। यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वंद्व समासाचा तिसरा उपप्रकार तो असणार आहे आपला समहार द्वंद्व समास।
तर बघा समाहार द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा, तर बघा अगदी सोपा हा समास असतो आणि तुम्ही बघताच ह्या समासाला तुम्ही ओळखू शकतात. उदाहरणार्थ बघा, अंथरूण पांघरून वैगरे, त्यानंतर भाजीपाला वैगरे, गुरे वासरे वैगरे, कपडा लत्ता वैगरे, अन्न पाणी वैगरे. तर बघा अशा पद्धतीने ज्या सामासिक शब्दांचा विग्रह होतो तो असणारे आपला समाहार द्वंद्व समास. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 5 समास अभ्यासले. तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये हेच सामासिक शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. पण बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकतर तुम्हाला जोड्या लावा किंवा तुम्हाला तक्ता पूर्ण करा. तर बघा जोड्या लावा किंवा खालील तक्ता पूर्ण करा असे प्रश्न तुम्हाला 2 गुणासाठी विचारले जातात, ज्यामध्ये बघा तुम्हाला विग्रह, समासाचे नाव किंवा सामासिक शब्द तुम्हाला ओळखायला विचारू शकतात. आणि जोड्या लावामध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिलेला असेल आणि समासाचं नाव दिलेलं असेल त्यावरती तुम्हाला जोड्या ह्या जुळवायच्या असतात. तर बघा 2 गुणांसाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जातात. तर बघा हे प्रश्न आता आपण सॉल्व्ह करू की तुम्हाला कशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर समासाचे नाव दिलेले आहे आणि तुम्हाला योग्य ती जोडी योग्य त्या सामासिक शब्दासमोर लिहायची. तर बघा आपला पहिला सामासिक शब्द आहे भाजीपाला. तर बघा आपण तिसरा उपप्रकार बघितला. तर बघा तिसरा उपप्रकार होता आपला द्वंद्व समासाचा समाहार द्वंद्व समास. त्यामध्ये भाजीपाला हा शब्द तुम्ही बघितला. तर बघा ह्या समासाचा विग्रह कसा होतो, भाजीपाला वगैरे. तर हा असणारे तुमचा समाहार द्वंद्व समास. यानंतर बघा पुरुषोत्तम. तर बघा ह्या शब्दाचा विग्रह कसा होतो, उत्तम असा पुरुष. असा ह्या शब्दाने ह्या शब्दाचा विग्रह हा जोडलेला आहे. तर बघा हा असणारे तुमचा कर्मधारय समास. तर बघा अशा पद्धतीने अगदी सोपे प्रश्न तुम्हाला समास या घटकावरती विचारले जातात. यानंतर बघा खालील तक्ता पूर्ण करा. तर बघा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिलेले आहेत, तुम्हाला एक विग्रह लिहायचा आहे आणि एका समासाचं नाव लिहायचं आहे. तर बघा 2 गुणासाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर बघा आई वडील हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या शब्दाचा विग्रह तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा आई वडील हा शब्द आहे, आई आणि वडील असा ह्या सामासिक शब्दाचा विग्रह होतो आणि हा असणारे तुमचा इतरेतर द्वंद्व समास. यानंतर बघा नवरात्र, नऊ रात्रींचा समूह आणि हा असणारे तुमचा द्विगु समास. तर बघा अशा पद्धतीने अगदी सोपे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये समास या घटकावरती विचारले जातात. यानंतर बघा आणखी एक प्रश्न आपण सॉल्व्ह करू, खालील तक्ता पूर्ण करा. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये देखील तुम्हाला एक विग्रह विचारलेला आहे आणि एक समासाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे नरसिंह. तर बघा सिंहासारखा नर आणि हा असणारे तुमचा कर्मधारय समास. यानंतर बघा 3-4, 3 किंवा 4 आणि हा असणारे तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास. तर बघा असे 2 गुणासाठी अगदी सोपे प्रश्न तुम्हाला समास या घटकावरती विचारले जातात. यानंतर बघा आणखी एक प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. तर बघा ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला सामासिक शब्द विचारलेला आहे, विग्रह विचारलेला आहे. तर बघा तुम्हाला विग्रह दिलेला आहे आणि त्यावरतून तुम्हाला सामासिक शब्द हा लिहायचा आहे. तर बघा विग्रह काय दिलेला आहे, उत्तम असा पुरुष. तर बघा याचा सामासिक शब्द काय असणार आहे, पुरुषोत्तम. तो तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचा असणार आहे आणि हा असणार आहे आपला कर्मधारय समास. यानंतर बघा तुम्हाला सामासिक शब्द दिला आहे बरे वाईट. या शब्दाचा विग्रह कसा होतो, बरे किंवा वाईट आणि हा असणार आहे तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे असणारे तुमचे समास या विभागावरचे महत्त्वाचे प्रश्न किंवा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न हे बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समास या घटकाबद्दलची संपूर्ण माहिती बघितली. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.